तर हे DSK ची आई आलेली बा भेटायला. या कधी पुण्याला आमच्याकडे. दीपकला बोलून घेतलं इकडे तूच चाललाय. आता दीपकचं लग्न झालं तेव्हा लग्न झालेलं होतं का? लग्न झालं तर आई वडिला पाहिजे का नाही. तू कोमल इकडे देवाला हे करते. चला मनावर मोठा दगड ठेवून आम्ही निर्णय घेतलेला आहे. देव आम्हाला साथ देव आणि तुमच्या सगळ्यांची साथ असो अशीच अपेक्षा ठेवूया. जेव्हा नवीन घर बांधलं होतं 2 वर्षापूर्वी आणि या रोहिणीने मंजुळा घेतलेल्या आहे तुळशीच्या. तुळस लावायची तिकडे. काही नसतं काही नसतं. चला करमत नाही काय. काय करतेस आता. उपमा करते थोडा पटकन स्वयंपाक बी आवरून घ्या. काय तुमचं जेवायचं तर का बाहेर मागू. काही खावत लागून बाहेर तेवढं आहे. हे बघा सगळं खाली झाले. कालचा व्हिडिओ जिथून पॉज केलता आजचा व्हिडिओ तिथून स्टार्ट झालेला आहे. आता गाडी येते. सुदर्शन पण येतोय. त्यात हे चढवायचं आहे आणि उतरवायचं पण आहे. ती टरबूज खाईन फक्त बाकी सगळं टाकून दे. आजीबाई आलीच नाही अजून. आलीच नाही आजीबाई अजून आलीच नाही. आजीबाई येईन थोड्या वेळात. चल ना लवकर. रोहिणीचं तर आवरली. रोहिणीचं उभाच आहे कालपासून. काहीच काम करायला नाही काही. मला कसं आपा त्या पोरीला घेऊ. चल हे बघा ऑलमोस्ट सगळं आवरलेलं आहे. काय कॉट का 2 हां हां बस झाली 2. एवढा पसारा काढलाय बाबा. हे फक्त चढवायला एवढी परेशानी व्हायची. उतरायच्या वेळेस कसं होणार आता मला समजायला काय करावं. भांडी वेळेत घरातले भरले सगळे. भगुने वगैरे जे काय असेल ते हे पण भरलं आहे ऑलमोस्ट. लिंबू ठेवले तर 2. बाकी काही नाही. तिकडं पिऊ जेवण करते आणि चिक्याचं मला वापस घेऊन जावं वाटायला. मला स्वतः करमायला नाही कारण की त्यांनी कालपासून जेवण पण नव्हतं केलं. एकदा बघतो मी चिक्याचा मेळ काय तर दादा काय म्हणतात काय नाही आणि मग तुम्हाला भेटतो. काय जमा करायला आजी तुम्ही. हा पसार तुम्ही हात लावा लागेल मला समजा. तुम्ही एका साईडला बसा बरं. तुम्ही लेकराजवळ बसा. तुम्ही काही नको करू. बाकी कशाला हात लागला तुम्ही. उगा हातागीताला लागेल की का म्हाताऱ्या माणसाचं. बरं आलोच. 2 फेरे झालेत. 3री फेरी चालू आहे. तुम्ही म्हणाल की तू नुसतं फिरतो का. काम कोण करीन. तर काम माझ्या आयुष्याला लावलेलंच आहे. मला जसं 2 मिनटं वेळ भेटतो तसा मी व्हिडिओ घेतो. ते बॉक्समध्ये टाक. त्याचं बॉक्स आहे तिकडे. बॉक्स आहे. चल परी गाडी आली बाहेर. दमन 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 पिऊ लागन पिऊला लागन. चल ही गाडी भरणं चालू. बघ ना तू लाखोतून गाडी कशी भरती. चल हात धर. पुण्याला जायचं ना. बरं हो हो चल. बघ बाहेर गाडी भरणं चालू आहे. कुठं चाललो आपण. ते मामा पाहिजे दिसला. जर पाणी किती का गरम आहे. पाणी पाणी बी नाही बाबा. आम्हाला फिल्टर काढून टाकलं तर काय सांगू तुम्हाला. आणि त्यातल्या त्यात एक अजून प्रॉब्लेम असा झाला आहे की हे फिल्टर काढायची हा नळ तुटला. आता तर किती वरतून पाणी चालू केलं डायरेक्ट इथून बाहेर येणार. पहिले याचं काम करून घ्यायला त्याशिवाय टाकी भरता येणार नाही आहे. सगळं आयुष्यात प्रॉब्लेमच चालू आहे. काहीच समजा ना काय करावं. तिथं आजीला बसव म्हणा. कोमल इकडे पाठव.
कोमल तिथं आजीला बसव, तू इकडे बाळा. चला बाळा, चलो आ जाओ. चल तुला बाकी सामान नंतर पॅक करू, पहिले मोठं सामान करून वरचं. चल वरती एकदा फेरफटका मारावा लागणार आहे. वरचं अजून काही राहिले का तर चल. परीची बॅग घेतली का? चल बाई, भांडे घासता येत नाही. चल वरती, पहिले वरती जाऊन आपण आता. जरा काही राहिले का पाहू. चल बाई बाई करू नको. चल बाई. आंबे कुठे ठेवले? मग आंब्याचा रस करायचा आता. चल लवकर. हे बाई, ही रामभाऊची राव ऑलमोस्ट खाली झाली. न्यायची ना फ्लो मॅट्रेस ती. हा ना, न्यायचं ना. एकच ट्रिप झाली आता. लय मोठं सामान बाकी अजून. हा, हे बॅग खाली घेऊन टाकून चल. घे तू बी. चल. हे बघा, ऑलमोस्ट आमचं घर खाली झालेलं आहे आणि साफसफाई चालू आहे. जे कामाच्या गोष्टी सगळ्या इथंच ठेवल्या आहे. तर हंडा नाही घ्यायचा आहे. हा, ही मशीन घ्यायची असते ना दोन्ही. अगं ओव्हन येते, तुला व्हिडिओसाठीच काम येईन. पहिले तुझी बॅग इथंच राहिली काय? नाही घेतली? चला, ही शेवटची एक ट्रिप होणार आहे. त्यामध्ये सगळं सामान चाललं जाईल. आता सामान बसत नाही आहे, कसं करायचं बाकीचं? गॅस राहिला अजून. दूध कशाला गरम केलं? कोमल, हे कोमल चल ना, ये इकडं. चल ये. एवढी उठली बाबा. एकदा वरतून चक्कर मारून दे. काही राहिले का तू? चला आवरा. चला ना, झालं की नाही तयारी तुमची? चला ना मग, या ना इकडं. पिऊ बा, पिऊला काहीच माहित नाही काय होईल तिच्यासोबत. काय होतंय? कुठं जायचं? कुठं जायचंय? भोवायला मस्त आहे बाई तुला. चुकू 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 चुकू. पिऊ बा, हो पिवडा. तिचं लक्षच नाही माझ्याकडे. तिचं लक्षच नाही माझ्याकडं. हो चला आवरा लवकर आता. ते घेऊन टाकून. तर हे बघा, आपला पसारा ऑलमोस्ट इथे पॅक होतोय, म्हणजे पॅक झालेला आहे. आता तुम्ही म्हणाल तू काय करतोय, तर मी इथं थोडा व्हिडिओ काढतोय. ऑलमोस्ट सगळा पसारा पॅक करू लागलोय मी, म्हणजे सगळा व्हिडिओ नाही घेतला पण ठीक आहे. हा पसारा आता पूर्ण पॅक झालेला आहे. ही गाडी सकाळी जाणार आहे आता पुण्याला. तर पुण्याचं उद्याचा व्हिडिओमध्ये तुम्हाला तशी दिसेलच. आता आपण काय करूया, घरी जाऊया, आईचं रिॲक्शन वगैरे घेऊया. घर आता झालेलं आहे आमचं. संध्याकाळी जेवणाचं पण मिळणं आहे. मला तिकीट पण काढायला जायचं आहे. तर सगळं काही आवरूया. आणि इकडं माझा परम मित्र आलेला आहे, ज्याला मी लहानपणापासून सोबत आहे. कसं वाटतंय बाळा तुला? मला आता काही, आता 2-3 दिवस काही वाटणार नाही, पण 2-3 दिवसानंतर जरा वाटन का? हो ना, मग वाटणार झालं. बरं, तू येतोय म्हणे पुण्याला गाडी घेऊन, टू व्हीलर? येईल ना. आता बघूत ना ऍडजस्टमेंट कसं काय. ऍडजस्टमेंट 2च बसले, अजून 4 बाकी आहे. अजून 4 गाड्या घेऊन. राहुलला पण यावं लागेल. नाही येऊ, सगळेजण जाऊ आपण. हा, एकदा रूमवर या, 2-4 दिवस राहा माझ्याकडे. 2-4 दिवस. हा, नाही का, पुणे फिरवतो ना तुम्हाला. चला घरी जायचं मग आता. चला आता ही गाडी निघते, संध्याकाळ झालेली आहे. मी तुम्हाला भेटतो 1 मिनिटात. तर हे DSKची आई आलेली बा भेटायला. या कधी पुण्याला आमच्याकडे. दीपकला बोलून घेतलं इकडे, तूच चाललाय. आता दीपकचं लग्न झालं, तेव्हा लग्न झालेलं होतं का? लग्न झालं तर आई वडिलांजवळ पाहिजे का नाही तुम्ही सांगा. तू सगळ्याला सोडून चालला. आता आई वडील आहेत सोबत. या कधी आमच्या घरी तिकडे. काय काळजी घ्या दीपकला, वहिनीला. नाही नाही, खोटं कसं सांगेन. हा का? नाही, मी त्याला सांगितलं होतं.
वाचन माहिती किती दिवसाची माहिती ते म्हणे मजाक करता असं म्हणते काय जाते म्हणजे सगळं सोडून जाणं काय मजाक आहे का नाही आता घेतलाय निर्णय, काय करणार. इथं चांगलं होतं असलं तिथं इथं चांगलंच आहे, इथं कोणतं वाईट आहे तेवढं आहे म्हणा. मग बघू आता. इथं चांगलंच आहे. चला या कधी आमच्या घरी. लेकरं सांभाळा चांगली राहा. हो नमस्कार. नमस्कार या. चला जेवण करतो आता आम्ही. पोरगी मला पैसे मागून राहिली. अगं, तिला म्हटलं जेव्हा आम्ही चॉकलेट खाऊ तेव्हा मागू. हा ती खूप आगाव झाली आता. चला तरी घर पूर्ण खाली झालेलं आहे. शुभ्रा आहे परीची मैत्रीण. हा आणि हे बाहेरून जेवण ऑर्डर केलंय आजच्या दिवस, म्हणजे आता 10 वाजता लगेच आपली गाडी आहे. तर त्या हिशोबाने सगळं घर खाली झालेलं आहे एकदम. हो घ्या चला आता काय. परी चल बस जेवायला. परी जेवायला बस चल. पाणी कुठं ठेवले का. तर सगळेजण गेलेत पुढं आणि आम्ही बाकी इथं जेवायला. भंडारा का. पाणी प्यायचं परी. बरं ग्लास आण जाय. हा चला या जेवायला. थोडं ऑर्डर केलंय बाहेरचं कारण की आज संध्याकाळी भांडेच नव्हते त्यांना करायला, त्यामुळे बस ना जेवायला. नाही म्हणते बाबा. तर चला आपला टाइम झालेला आहे आता निघायचा. रात्रीची वाजता आहे 9:30 आणि लवकर पोहोचायचं कारण की तिची मम्मी चालली गेलेली तिला तर सोडून घरी. तिची मम्मी होती संध्याकाळपर्यंत, म्हणजे आतापर्यंत होती पण आता गेली घरी म्हणून तू रडतीये का ग. नंतर बोलतो ना म्हणा. इकडे जेवण चालू आहे. चला दोघे विसर. परी विसरून दे एकदा. परी भांग पाड. चल इकडे ऋतू आहे. अरे अरे पिऊन उकलं. थांबा 1 मिनिट. 50 रुपये घेतले. पडले असं कुठं घेतले कोणते. त्याला घाम आला तुला. हा चला आजी झोपून जायचं. आज तुम्ही पहिल्यांदा जाणार बसमध्ये झोपून. चला हा हो माझी खाली झोपू. मी सिंगल आहे. 5 जणी ना पण मी एका माणसाजवळ आहे. तर चिक्याचा विषय काय झाला ते तुम्हाला सांगतो. तर चिक्याला जो आहे ते जेवण जात नाही, म्हणजे तो खातच नाहीये. तर आता बघीन आजच्या दिवस त्याला एकदा वाट बघणार आहे. जर काही नाही झालं तर उद्या म्हणजे परवा दिवशी जो आहे सुदर्शन, तुम्ही हा व्हिडिओ उद्या बघत असाल म्हणजे शनिवारी बघत असाल, तर रविवारी जो आहे सुदर्शन त्याची फॅमिलीला घेऊन येणार आहे. मग त्यांच्यासोबत तो चिक्या घेऊन येईल असं आमचं ठरलेलं आहे. जर काही चिक्याला करमलं नाही तर. पण तुला चिक्याला सोडून राहा वाटतंय का ग. ती आठवण येते का. येते चिक्याची पप्पी घ्यायची का. चिकन सोबत घ्यायचं का आपल्या. मग तेल लाव म्हणलं कोमल लावलं नाही आता गोड तेलच लावलं तिला. अरे बाबा काय कमाल आहे का आई. तू खायचं तेल लावत असते का. आता बाटल्या गेल्या आपल्या. अगं पण तेल लावायची गरज नाही रात्रीच्या टायमाला. मग आता नाही काय कमाल आहे का कोमल तुमची. हे आपल्याला नाही पटलंय. आणि हे एवढं सामान ठेवलेलं आहे. जर कधी आपल्या इथं हे पिऊ बघा मोबाईल वरती. हो ना तिकडे जरासं. हे जे आहे एवढं पसार इथं भांडेगिंडे घासणार आहे. हे एवढं आवरून हे 2-3 ताटं वगैरे ठेवलेत. तुम्हाला म्हटलं होतं ना मी रॅक घेणार आहे नवीन. ते ह्याच कारणाने घेत नव्हतं कारण की आम्हाला पुण्याला शिफ्ट व्हायचं होतं. त्यामुळे जुनं रॅक इथंच ठेवून दिलेलं आहे. हे एक रॅक ठेवलेलं आहे आणि हे एक रॅक ठेवलेलं आहे. कपाट पण इथे ठेवलेलं आहे कारण कपाट आउटडेटेड झालेले. आउटडेटेड म्हणण्यापेक्षा एवढं मोठं कपाट आम्ही 3ऱ्या मजल्यावर कसं घेऊन जाऊ हा एक विषय येतो. इकडे गादी वगैरे ठेवलेली. एक पंखा ठेवला इथं आणि त्या रूममध्ये म्हणजे हॉलमध्ये पण एक पंखा ठेवलेला आहे. बाकी इथं पसारा वगैरे आहे थोडा. जे रिकामी सामान इथंच ठेवलेले आहे. आता बघू पुण्यामध्ये किती पसारा होतो. तर तुम्हाला काय वाटते पसारा होईल का नाही मला कमेंट्समध्ये सांगा बरं का. मला हे घेऊन जायचं होतं वर्कआउटसाठी पण सध्या नाही नेणार मी. हे सुदर्शनला सांगेन मी आणायचं. ते वर्कआउटसाठी स्पेशल आणलं होतं मी पण आता घेऊन जाईल. तर असा विषय आहे. बाकी ही थैली बाकी राहिली पॅक करायची. नाही ही पाळण्याची थैली आय थिंक. गाडीची चावी वगैरे सगळीकडे. हँडल लॉक झालेले आहेत. 10 वाजता गाडी आहे. चला परीचा झिट्टू कसा पडला गोड तेलामुळं. हे आई मी कॉक बंद करून येतो. कॉक हे लगे. तर चला
सध्याच्या पिरियडमधला या घरातला माझा हा शेवटचा व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल. याच्यानंतर या घरातले व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटणार नाही. 1-2 शॉर्ट व्हिडिओ आहेत ते तुम्हाला बघायला भेटतील. ते पण कोणते आहेत, प्रोडक्टच्या ते ॲफिलेट करतो ना आपण त्याचे व्हिडिओज आहेत. आणि खूप वाईट वाटतंय पण ठीक आहे, पुढे जाण्यासाठी काही ना काही तुम्हाला करावंच लागतं नाही का. जाऊ द्या आजी, आता जाऊ दे, चला आजी. हां, तर त्यामुळं झालेलं आहे. लाईट वगैरे बंद करताय सगळेजण आणि लगेच निघायचं आहे. परी तयार होऊन बसलेली आहे. है ना परी? हे बघा, बॅग वगैरे घालून बसलेली आहे. हो हो, हां त्या चपला घालणार ना मी. हां, किचन खाली वाटते कोमल. पण जेव्हा नवीन घर बांधलं होतं 2 वर्षापूर्वी आणि या रोहिणीने मंजुळा घेतलेल्या आहे तुळशीच्या, तुळस लावायची तिकडे. काही नसतं, काही नसतं. चला, 2 थैले एकत्र करायला, 2 थैले एकत्र करायला, ती थैली ही थैली एकत्र करू, बाकी हे 2 थैले कधी कोण लावून काऊन तशी मोकळी होऊन बनली. इकडून लाव, मग इकडून लाव. वरती ठेवायची एक परी बाहेर की कोमल चल परी होय बाहेर. आम्ही तिकडून येतो परी. हां, आम्ही पलीकडून येतो. हां, चला. कुठून? बाहेरून लाव ना. करा लाईट बंद. हो, चला. ऑलमोस्ट लाईट वगैरे सगळे बंद केले आहेत. हे पाणी बॉटल घेऊन टाकेल. माझी बॅग. कोमल 2 प्रोडक्ट टाकून दे. हो हो, चला. राहू दे आता ते. नाही राहू दे, तुटलेला. डायपर काय नाही, दुसरं घेतलं. हे नको का? नाही. चला. तुला कस तरी व्हाय नको आई. सगळेजण गेलेत आता. चला, ऑलमोस्ट सगळं बंद झालेलं आहे. घ्या दर्शन एकदा करायचं. एवढं बांधलंय आणि सोडून जायला लागतंय. त्यामुळं म्हणजे आता मी जबरदस्ती नाही करताय तुम्हाला. हे बॅग पण घ्यायचे का? पाडा बाई देवाचे पाय. चला, देव ठेवले का गेले घेऊन? कोमल इकडं देवाला हे करते. चला, मनावर मोठा दगड ठेवून आम्ही निर्णय घेतलेला आहे. देव आम्हाला साथ देव आणि तुमच्या सगळ्यांची साथ असो अशीच अपेक्षा ठेवूया. कारण की तुमची साथ आणि देवाची साथ असेल तर कोणालाच भ्यायचं काम नाही. चला, या थैला घ्या बाहेर. घ्या, या थैला बाहेर घेऊन टाक. मी करतो लाईट बंद. करू लाईट बंद आता. तिकडून लाईट बंद करून टाका, इकडचे करतो मी. हां, ही पर्स घे कोमल. अंधारात फक्त माझा आवाज येत असेल तुम्हाला तर बाय बाय जालना. घे. आईला समज नाही. हे खाली टाकायचं ना. हे आमची लाईट डायरेक्ट बंद होते. आई दिवा पण हे करून टाक. आई दिवा पण अगं मग लांब ठेव. हां, आमचे गणपती बाप्पा परी आणि पिऊ आणि चिऊ ऋतू ह्या पोटात होत्या म्हणून गणपती बाप्पा बुडवलाच नाही. तर तो यावर्षी बुडवायला हो, तर यावर्षी त्याला बुडवायला येऊ आपण. चलो बाहेर. चला. माझी चप्पल कुठं टाकली आजीबाई ना? ये इकडे कुलूप घे ना. घे, लाव तूच लाव. चल, घे लावून.
चला शेजारी पाजारी बोलायचं का? नाही म्हणते आई शेजारी पाजारी बोलायला. आई एक कुलूप राहिलं ना एक. चला काय राहिले माझी? हां चला घ्या मग. लाव कोमल कुलूप लाव इकडे. कोणतं? राहू दे आता. राहू दे आता एवढं नको लक्ष देऊ. मीच लावू का? तिकडं पिऊ चिव आहे. पिऊ आणि चिव मध्ये जरा कन्फ्युजनच आहे मला अजूनही. एक सेकंड. कोमल कसं वाटतंय? सोडून जाते वाईट वाटायला पण काय करणार आता नाही का? आहे की नाही? पप्पाचं मम्मीचं काय म्हणणं आहे? पप्पाचं मम्मीचं मम्मी काय म्हणली? इकडे रितू आहे. यांना मी आता सकाळी शिवाजीनगरलाच भेटेल. बाकी सगळेजण गेलेले आहेत ट्रकमध्ये कारण त्याला ट्रकचा प्रवास खूप आवडतो. ते रिक्षात जायचं. चल बस परी.